आई जीत ये तू कसं काय इकडं? मम्मीचा खबरी बनून आला यो टिल्लू. खानावळ खाली झाली का नाही याची खबर पाहिजे असणार याच्या आईला. तसं काही नाही. तसं नाही मग कसं? ही जी सगळी तोडफोड आहे ना, हा कारनामा तुझ्या मम्मीचा आहे हे चांगलं माहितीये मला. तिला जाऊन सांग खानावळीचा ख सुद्धा वाकडा करता येणार नाही. बस आता गौरी बस. वड्याचं तेल वांग्यावर कशाला? हा जेवलास का बाळा तू? नाही ना, मम्मीने काही बनवलंच नाही. उपाशी आहेस होय? शारदा जाग, पोरग उपाशी आहे. काहीतरी खायला घेऊन ये जेवायला. जा. पण खानावळ तर बंद आहे की. अरे खानावळ बाहेरच्यांसाठी बंद आहे. तू घरचा आहेस नव, मग तुझ्यासाठी कशी बंद असेल खानावळ? मानक्य आण ग शारदा लवकर, भूक केलंय पोर. हा ठेव ठीक. करा लाड्याचे. म्हणजे खानावळीत काहीतरी खायला घालून माझ्या पोरावर भानामती केली असं म्हणायला कमी करणार नाही ती बाई. गौरी हे खरं आहे. मम्मी सांगती मला खानावळीतलं काय बी खायचं नाही. तिला असं वाटतं कृष्णाने मला विष खाऊ घालून मारून टाकल. बघ ऐकलास? एवढी भ्या वाटते तर कशाला खातो रे? भ्या मला नाही, मम्मीला आहे. आणि तसंही आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आई अरे अगं काय करते बाजूला? खाऊ दे की बिचाऱ्याला. खाऊ दे. आई माझ्या अभ्यासातनं वेळ काढून मी ह्याला इंग्रजी शिकवलं तरी चाचणी परीक्षेत नापास झाला यो टिल्लू. त्या मिनीकडून ना शिक काहीतरी. फक्त इंग्रजीत नाही, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीमध्ये पण नापास आहे. आता बस की. आता खाताना कशाला अभ्यासाच्या गोष्टी? तू खा बाळा. आणि गौरी तू घाटावर जा. पुजारी बुवांनी आरतीसाठी प्रसाद मागवलाय. हर हर महादेव. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. रेश्मा काय आहे हा? इतका सगळं दान केलं, मग माझ्यासाठी काहीतरी. चल तुलाच काहीतरी मस्करी. हा आणि एवढ्या दिवसांनी आमची आठवण आली तर सरळ घरीच यायचं की. ऑफकोर्स घरी तर मी येणारच आहे, पण मुद्दाम इथे भेटतीये. आता माझी जिगीषा मोठी झाली आहे ना, मग तिची पत्रिका सुद्धा दाखवायची होती बुवांना. कुठे आहे कुठे जिगीषा? लहान असताना बघितलं होतं तिला. आता आपली जिगीषा खूप मोठी झाली आहे आणि तुम्हाला सांगते 101 स्थळं येत आहेत तिला. म्हणजे आमदार म्हणू नका, खासदार म्हणू नका, पण मी स्पष्टपणे नकार दिलाय सगळ्यांना. हा कारणही तसंच आहे ना. 15 वर्षांपूर्वी तुम्ही इथेच मला शब्द दिला होता, माझ्या जिगीषाला तुम्ही तुमची सून करून घेणार म्हणून. आठवतंय ना? हा मग दिलेला शब्द पाळणार ना तुम्ही? महादेव
आम्ही दिलेला शब्द हाच आमचा मान सन्मान, आणि आम्ही तो कधीच मोडणार नाही. जिगीशाच आमच्या घरची सून होणार. BNS कलम है, BNS कलम ते, BNS कलम है, BNS कलम ते. 3 वर्ष जेल, 5 वर्ष जेल, 3 वर्ष जेल, 5 वर्ष जेल. मला वाटलं मातोश्रींची इच्छा आता 3-5 वर्ष लांबती का काय? काय वहिनींच्या वेळीचे वळ उठल्यात ना, मातोश्रीने बघितलं ना तर त्या कुठं कुठं वळ काढतील माहित आहे का तुम्हाला? प्रेमाची निशाणी आहे रे, अशी मिटली नाही पाहिजे. काय ते बोलणं, काय तो आवेश, काय ती नजर, काय तो नाकाच्या शेंड्यावला लाले लाल राग. मुलूक मैदानी तोप जशी मैदान गाजवती का नाही, तसं मैदान गाजवलं. आपली तर बोलतीच बंद झाली. डेंजर आहेत BNS वहिनी. ते तुमच्यासाठी रे, आपल्यासाठी गौरीजी म्हणजे सच्च्या मनाची, सगळी ताकद पणाला लावून कुटुंबासाठी लढणारी रणरागिणी. आणि चांगुलपणा पण किती ठासून भरलाय अंगात. किती प्रेमाने जेवायला बोलावलं मला. ते खरंय, पण त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. आता आयुष्यभर वाट बघायची तयारी. आयुष्याची वाट लागली नाही म्हणजे झालं. चुकलंच नाही म्हणजे चुकलंच आहे माझं. अहो एक वेळ सूर्य उगवायला चुकेल, पण मातोश्री, आहा, मातोश्री आपला दिलेला शब्द पाळायला कधीही चुकणार नाहीत. पण मला हे आधी समजायला हवं होतं ना. असं कसं चुकीची समजूत करून घेतली मी, म्हणजे माझी चूकच झाली. सॉरी सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. असू दे, आधी मला सांग, आमच्या होणाऱ्या सुनबाई जिगीशा कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. ही बघा जिगीशा, तुमची होणारी सून. ये बाळा ये. मातोश्री नमस्कार कर. अरे, आमच्या होणाऱ्या सुनेची जागा इथं आमच्या काळजाजवळ आहे. अगं बाई. अरे रेश्मा, हा सुंदर आहे की तुझी मुलगी. हा, पण या सुंदरतेला खानदानीपणाचा साज पाहिजे. अगं बाई, अहो कशाला, म्हणजे असं द्यायचं ना. घाल ग घाल. जिगीशा सुंदर आहे का, किती गोड दिसतोय. बघू. अगं बाई मस्त. हा, आता कशी दिसते, सुंदर, संस्कारी, खानदानी. अहो पण ह्याची काय गरज होती? रिकामा गळा बरा नाही वाटत. हा, नात्यात जपतात एकी कृष्ण